नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये. उद्याच्या मैदानामध्ये मी तुम्हाला 10 पैरे जे आहेत ते मी तुम्हाला सांगितले होते. आता अजून एक 10 पैरे सांगतोय. एक अंदाजित आहेत, काही मी तुम्हाला सांगितलं मगाशी इकडे 10 तिकडे 10 पैरे, 20 टोटल पैरे एक अंदाजित आहेत. ते पैरे होऊ शकतात किंवा होऊ शकतसुद्धा नाही आहेत, परंतु उद्याच्या मैदानामध्ये बकासूर पडण्याची दाट शक्यता आहे. बघूया उद्या बकासूर कसा काय होतं आहे. जर समजा उद्याच्या मैदानामध्ये बकासूर जर नाही पळाला तर परवा दिवशी 100% आदतच्या मैदानामध्ये आपल्याला पळताना दिसेल. त्या मैदानामध्ये 1.5 लाखाचं बक्षीस आहे. आणि जर त्या दिवशी जर नाही पळाला तर मग समजा उद्या जर पळाला तर समजायचं की परवा दिवशी पळणार नाही आहे. बघूया उद्याचं जे मैदान आहे वडूज फाटीवरती होते, तालुका खटाव, जिल्हा सातारा. या मैदानाचे पैरे बघूया. या मैदानाचा प्रथम क्रमांकाचा पैरा जो आहे तुम्हाला वाटतंय उद्याच्या मैदानामध्ये वेगाचा शेवट सर्जा पळताना दिसेल. आणि वेगाचा शेवट सर्जा आपल्याला पळताना दिसू शकेल शाहिदभाई मुलानी नातेपुतेकरांचा हिंद केसरी सचिनसोबत. बघूया एका अंदाजित पैरा आहे. हा पैरा नवीनसुद्धा होऊ शकतो, काही सांगू शकत नाही. परंतु उद्याच्या मैदानामध्ये मला असं वाटते, मला अशी खात्री आहे की उद्या पंचम हिंद केसरी वेगाचा शेवट सर्जा उद्याच्या मैदानामध्ये पळताना दिसू शकतो. आणि त्याच्यासोबत सचिन, हिंद केसरी सचिन, ही जोडी खूप प्रेक्षकांच्या मनातील जोडी आहे. खूप लोकांनी कमेंटसुद्धा केलेल्या की उद्याच्या मैदानामध्ये ही जोडी पळावी. बघूया उद्याच्या मैदानामध्ये ही जोडी पळते का नाही येते. खूप साऱ्या शुभेच्छा जर पळाली गाडी तर. उद्याच्या मैदानामध्ये 2 नंबरचा पैरा आहे विंगकरांचा कराडचा सर्जा आणि त्याच्यासोबत नवनाथ शेठ जगदाळे यांचा लक्षा. ही जोडी परवा दिवशी जे मैदान झालं शिरवळ या ठिकाणी, त्या शिरवळच्या मैदानामध्ये होते का नव्हती तर मला होती बहुतेक. त्या मैदानामध्ये गुलाल जो आहे तो या जोडीने मिळवला होता. आणि लक्षाबी तुम्हाला माहिती आहे दुसरा आहे, त्याच्यामुळे हा लक्षा उद्याच्या मैदानामध्ये हीच मला वाटते गाडी पुन्हा एकदा पळेल. कारण की काय गाडीला स्पीड, काय गती जी आहे ती लागलेली होती गाडीला या. बघूया उद्याच्या मैदानामध्ये ही सुद्धा जर गाडी पळाली तर 100% गुलाल जो आहे तो कुठे गेलेला नाही या गाडीचा. उद्याच्या मैदानामध्ये कोराळेकरांचा बादल, 3 नंबरचा पैरा कोराळेकरांचा बादल आपल्याला अमरावतीकरांचा शिव या नंदीसोबत आपल्याला पळताना कदाचित दिसू शकेल. बघूया अंदाजित पैरे आहेत मित्रांनो. कोराळेकरांचा बादल आणि अमरावतीकरांचा शिव ही जोडी उद्याच्या मैदानामध्ये आपल्याला पळताना दिसू शकेल. 4 नंबरचा पैरा चांद उर्फ चंद्या. सगळ्या महाराष्ट्राला माहीत आहे या नंदीनं आदतमध्ये काय धुमाकूळ घातला आहे आणि आता दुसऱ्यामध्ये सुद्धा तो धुमाकूळ घालण्याचा प्रयत्न करतोय आणि पळतोय आपल्या मालकासाठी पळतोय, तो फॅनसाठी पळतोय. असा हा चांद उर्फ चंद्या आपल्याला कोणासोबत पळताना दिसू शकेल. हा चांद उर्फ चंद्या जास्तीत जास्त मला असं वाटतं की मानघरकरांच्या वादळसोबत दिसू शकेल. कारण की मानघरकरांचं वादळ सगळ्या महाराष्ट्राला माहीत आहे की ही जोडी 2 ते 3 वेळा पळाली आदत वयामध्ये या चांद उर्फ चंद्यासोबत वादळ. आणि त्या ठिकाणी गुलाल आणि 1 नंबर जे पारितोषिक जे आहे ते पटकावलेलेच आहेच. मला असा अंदाज वाटतोय की चांद उर्फ चंद्या उद्याच्या मैदानामध्ये त्याच्यासोबत पळताना दिसू शकेल. 5 नंबरचा पैरा भुंगा विठ्ठल यांचा. दुसऱ्यामधला जो भुंगा आहे, आदतमधला जो भुंगा आहे तो उद्याच्या मैदानामध्ये पळताना दिसू शकेल. तो आपल्याला पळताना दिसू शकेल विठ्ठल नाना यांच्याच चिक्यासोबत. घरचाच साज उद्याच्या मैदानामध्ये आपल्याला पळताना दिसण्याची दाट शक्यता आहे. विठ्ठल नानांच्या घरचा साज भुंगा आणि चिक्या ही मला वाटते जोडी पळेल. बघूया काय होते काय नाही. तसेच आपल्याला शिरसवडीकरांचा 6 नंबरचा पैरा शिरसवडीकरांचा राम आपल्याला पळताना दिसू शकेल माळशिरसकरांच्या सरपंच या नंदीसोबत. आता सगळे म्हणतील की हा पैरा कुठनं बनवला आणि कसा काय बनवला. मित्रांनो ही एक जोडी जी आहे ती एक मैदान झालं होतं आत्ता मागच्या 2 महिन्यापूर्वी. त्या मैदानामध्ये दुसऱ्याच्या या दोघांनी चांगली कामगिरी केलेली होती. गुलाल जो आहे तो या जोडीने मिळवलेला होता. मी त्याच्याच बेसवरती ही जोडी जी आहे ती बनवलेली आहे. बघूया काय होतं. तो हा पैरा 6 नंबरचा आहे. 7 नंबरचा पैरा आहे माळशिरसकरांचा आदत जीवा आणि नंद्या. ही जोडीनं 1 नंबर जो आहे तो पटकवलेला होता बरं का. आत्ता एक मैदान झालेलं होतं आदतचं, त्या मैदानामध्ये या जोडीनं नंबर पटकवला होतं. उद्याच्या मैदानामध्ये ही गाडी पळताना दिसू शकेल मित्रांनो आपल्याला. बघूया काय होतंय काय नाही. तसेच पुसेगावकरांचा पक्षा 7 का 8 नंबरचा पैरा, 7 नंबरचा पैरा असेल मला वाटते. पुसेगावचा पक्षा आपल्याला हिंगणेकरांच्या कन्हैयासोबत पळताना दिसेल. आणि या जोडीनं सुद्धा चांगली कामगिरी केलेली होती. हिंगणे या ठिकाणी मैदान झालं होतं दुसऱ्याचं, त्या दुसऱ्याच्या मैदानात ही जोडी पाळली होती. बघूया काय होते काय नाही. 8 नंबरचा बकासूरचा पैरा. आता 8 नंबर बकासूरचा पैरा सागर शेठ कटरे गाण्यांचा पॉवर प्लेस कराड यांच्या गोकुळसोबत मला तर वाटतं ही जोडी पळेल.
परंतु काही सांगू शकत नाही, पळेल पण नाही पळेल पण. काही लोक मला म्हणतील की लगा येऊ काय बी सांगत बसलाय म्हणायचं, उद्या बकासूर नक्की पळणार आहे का नाही. काय लोक माझ्या विश्वासावर बसतील, हां पळणार आहे परत नाही पळालं की म्हणणार, फोन करणार, अरे कसं काय पळालं नाही बैल. मी एक सांगतोय अंदाजित पैरा आहे आणि संध्याकाळी किंवा लॉट लिखतील किंवा उद्या मैदानात लाईव्ह लॉट लिखतील, त्याच्यावर कळेल की बकासूर पळणार आहे का नाही ते. 9 नंबरचा पैरा तर सगळ्यांना सांगितलेला आहे, कंदूरचा राजा आणि मायनी गाणवडकरांचा गोल्याबाई. ही जोडी पळताना दिसू शकेल आणि ही जोडी एकदा पळाली त्या मैदानामध्ये. बघूया ही जोडी चांगल्या प्रकारे पळते, कशा पद्धतीचा पळ दाखवते ते सगळा महाराष्ट्र बघेलच. बघूया उर्मिलाताई माणिकशेठ गायकवाड यांचा, मथुरा फार्म चिंचाळे यांचा, एकनाथदादा यांचा कंदूरचा राजा मायनी गाणवडकरांच्या गोल्याबाईसोबत पळताना दिसू शकेल. बघूया काय होते काय नाही. शेवट 10 नंबरचा पैरा जो आहे तो पैरा एक टॉपचाच आहे. धरमपुरीकरांचा शंकर आणि त्याच्यासोबत सैतान पळताना दिसेल. ही जोडी आपल्याला पळताना दिसू शकेल. हे होते एक अंदाजे 10 पैरे. मी तिकडे बी सांगितले 10 पैरे, इकडे बी 10 पैरे आहेत. बघूया कुठले कसे काय खरे होत आहेत ते. धन्यवाद.